लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात राजकीय विश्लेषक आणि रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मोठा दावा केलेला आहे। या दाव्यानं इंडी आघाडीचं टेन्शन वाढलेलं आहे। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजप, मोदी, इंडी आघाडी, राहुल प्रियंका विजयाची शक्यता अशा अनेक मुद्द्यांवरती त्यांनी मोठे दावे केलेले आहेत। त्यांनी मांडलेली रोखठोक भूमिका आणि भाकीत याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। निवडणूक रणनीतिकार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून प्रशांत किशोर ओळखले जातात। विविध पक्षांच्या निवडणुकीची रणनीती त्यांनी आतापर्यंत आखलेली आहे। त्यांचे अंदाज वस्तुस्थितीच्या जवळ जाणारे असतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे। आता लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात जे काही टप्पे झाले त्यावर आधारित त्यांनी आपलं विश्लेषण केलेलं आहे। त्यांनी जे भाकीत केलंय त्यामुळे इंडी आघाडीला विचार करायची वेळ आली आहे। त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे, कारण या निवडणुकीत भाजपाला यश मिळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान कोण होणार तर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे, असं त्यांनी भाकीत परतवलेलं आहे। पण त्यांनी एक उदाहरण देखील दिलंय। ते म्हणतात, तुम्ही शतक ठोकलं, एक शतक कोणत्याही दबावाविना बिनधास्त केलं, दुसरं शतक मात्र 6 झेल सुटल्यानंतर केलं, असा हा प्रकार आहे असं नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या बाबत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। देशातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं निवडणुकी आधीपासूनच आपली घोषणा करून ठेवलेली होती 400 पारची। म्हणजे भाजपला 370 तर एनडीएला 400 पार जागांचं लक्ष्य ठरवण्यात आलेलं होतं। मागच्या वेळी म्हणजेच 2019ला भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या। यावेळी 400 प्लसचं टार्गेट असलं तरी प्रत्यक्षात किती जागा मिळतील अशी साहजिकच चर्चा होते। त्यावर प्रशांत किशोर यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यांच्या मते मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळची भाजपची कामगिरी ही अधिक दमदार असणार आहे। भाजप 400 पार जो काही आकडा आहे तो गाठू शकणार नाहीये, पण 200 जागांपर्यंतची मोठी घसरण देखील होणार नाहीये असं त्यांनी म्हटलंय। भाजपला 303 पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळतील असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे केंद्रात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे असाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे। भाजपची पिछाट होणार असं म्हणणाऱ्यांना देखील त्यांनी आव्हान दिलेलं आहे। जे लोक भाजपा पराभूत होणार असं म्हणतायत त्यांनी नेमक्या किती आणि कोणत्या जागी भाजप हरणार हे सांगावं असं आव्हानच त्यांनी या निमित्तानं दिलेलं आहे। प्रशांत किशोर म्हणतात, विरोधकांना म्हणजेच इंडी आघाडीला भाजपचा विजयरथ रोखण्याच्या अनेक संधी होत्या, पण अनेक चुका देखील त्यांनी केल्या, अनेक चुकीचे निर्णय त्यांनी घेतले आणि विजयाची संधी गमावलेली आहे। ओडिशात जास्तीत जास्त जागा भाजपच्या पारड्यात पडतील। पश्चिम बंगालमध्ये तर भाजप क्रमांक 1चा पक्ष होण्याची दाट शक्यता या निवडणुकीच्या निमित्तानं आहे। दक्षिणेतल्या तामिळनाडूमध्ये भाजपची मतांची टक्केवारी ही दुहेरी आकड्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। तर भाजप तेलंगणातला पहिला किंवा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल। ही भाजपसाठी खरं तर मोठी गोष्ट असणार आहे अशा शक्यता प्रशांत किशोर यांनी वर्तवलेल्या आहेत। पुढे ते काय म्हणतात बघा, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्याचप्रमाणे केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 204 जागा आहेत, परंतु या भागामध्ये भाजपला 50 जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत। 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं या भागात 29 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 47 जागा जिंकल्या होत्या। या निवडणुकीत भाजप 370 पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाही। त्यांनी फक्त निवडणुकीसाठी ते एक लक्ष्य ठेवलं होतं असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे। भाजपनं गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये मतांची टक्केवारी वाढावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत। मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांच्यासारखे नेते वारंवार अशा राज्यांना भेटी देत आहेत,
जिथं तुलनेनं त्यांची ताकद कमी आहे. पण दुसरीकडे विरोधकांचे प्रयत्न मात्र तोकडे पडत आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये तामिळनाडूतल्या निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी राज्यांना दिलेल्या भेटींची संख्या मोजली तर मोदींच्या दौऱ्यासमोर राहुल गांधी किंवा इतर कोणत्याही विरोधी नेत्यांच्या दौऱ्यापेक्षा ते जास्तच आहे. राहुल गांधींची लढाई उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये असताना ते मात्र कुठे जातात तर मणिपूरमध्ये, मेघालय या राज्यांना ते भेटी देतात. मग असं जर दौरे केले तर त्यांना यश कसं मिळेल असा सवाल देखील राहुल गांधी यांना प्रशांत किशोर यांनी केलेला आहे. कोणत्या जागी लढायला हवं, कुणी लढायला हवं या संदर्भातले निर्णय देखील काँग्रेसनं चुकवले अशी टीकाच त्यांनी काँग्रेसवरती केलेली आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. याबाबत ते काय म्हणतात बघा. जगनमोहन रेड्डी यांना पुनरागमन करणं हे कठीण जाणार आहे. आंध्र प्रदेशच्या प्रश्नांवर त्यांनी काम केलेलं नाहीये. तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावरती असेल किंवा राज्याच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्याचे प्रश्न असतील, जगनमोहन रेड्डी या सगळ्यांच्या बाबतीत उदासीन दिसले. विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी 2014 मध्ये काम केलं होतं. यानंतर 2019 मध्ये YSRCPनं तेलुगू देसम पक्षाचा पराभव केला होता. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.